पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक माटोकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये आपण पाहतोय की बेलपाडा परिसरामध्ये गवळी समाज संघटना, नालासोपारा, वसई विरार तथा नायगाव आणि संपूर्ण महाराष्ट्रभरची लोकसुद्धा या ठिकाणी समाज बांधव आलेले आहेत। आपण थेट जाणून घेऊया, या ठिकाणी तिसरं वर्धापन दिन आहे त्यांचं। महिला मंडळापासून सगळी बाळमित्र मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। थेट त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया की आजच्या कार्यक्रमाचं कशा पद्धतीचं नियोजन आहे। सर, सर्वप्रथम चॅनलच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो। आज गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून आजचा वर्धापन दिन आहे, कशा पद्धतीचं स्वरूप आणि काय सांगा? नमस्कार साहेब, माझं नाव दिदुल कामे, गवळी समाज संघटना वसई विरार नावाचा नायगाव या संघटनेचा अध्यक्ष। प्रथम मी माझ्या सर्व गवळी बांधवांना गवळी समाज संघटनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज माझा सर्व समाज सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपल्याला सांगायचं झालं तर आजचा आमचं कार्यक्रमाचं स्वरूप आहे की आज आमच्या 10वी-12वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आहे, महिलांचा हळदी कुंकू आहे, महिलांची एक सांघिक खेळ आहेत, त्याच्यानंतर पाहुण्यांचे भाषण झालं, सत्कार झालं आणि सत्यनारायणाची महापूजा झाली आणि रात्री स्नेहबळ असा भव्यदिव्य हा सोहळा आज इथे संपन्न होत आहे। खरोखरच मला सांगायला आनंद वाटेल, आज वसई विरार नालासोपारा नायगाव या भागात गवळी समाज हा खूप मोठ्या प्रमाणावर राहतो, पण आम्ही कधी संघटित झालो नाही, आमची एकी कधी दिसली नाही। म्हणूनच आम्हाला असं वाटलं, आमचं एक स्वप्न होतं, एक संकल्पना आम्ही मांडली की या समाजाची एक संघटना इथे असली पाहिजे, जे आपल्या तळागाळ्यातला आपला गवळी समाज हा एकत्र येईल आणि आपल्या गवळी समाजाची एक संघटना निर्माण होईल। रोज 1 मे 2022 10 ते 12 लोकांच्या सानिध्यात जी संघटना ते स्थापन झाली होती ती आज या संघटनेचे अधिकृत 450 सभासद आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून महिला आणि पुरुष असे दोन्ही ग्रुप मिळून टोटल 1500पेक्षा जास्त सभासद आज या संघटनेशी जोडले गेले आहेत। आज तरुण मंडळी, तुमच्यासारखे तरुण हे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, तरुण मंडळी जे तुमच्या समाजात बांधव आहेत त्यांना तुम्ही काय बोध द्या? नक्कीच आज हे माझं मी भाग्य समजतो। आज हा माझा असंख्य इथे वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिक इथं उपस्थित असताना आज ह्या तरुणाला एक अध्यक्षपदाची जिम्मेदारी आहे माझ्या संघटनेने दिली। मी माझ्या सर्व मी फक्त एक नाममात्र निमित्त आहे, पण ह्या संघटनेचं सर्व श्रेय हे माझ्या इथे जमलेला सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांनी दिलं। त्यांनी अहोरात्र मेहनत करून या संघटनेला नावारूपाला आणलं। मी माझ्या तरुण मित्रांना आवाहन करतो की खरोखरच आपण या संघटनेमध्ये सामील व्हा। हा एक खुला मंच आहे, इथे सर्वांना संधी मिळेल। खरोखरच एक सामाजिक कामाची आवड या आपल्या सर्वांना निर्माण व्हावी या उद्देशातून आज या संघटने काम करत आहे। आज सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाचं आपल्या पुढं घेतलेलं आहे, कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळी जबाबदारी घेतलेली आहे। थोडक्यात त्यांना धन्यवाद कसं? नक्कीच आज हा भव्य तुम्ही हा कार्यक्रम बघाल, खरोखरच 700 ते 800 माणसाचा हा कार्यक्रम तिसरा वर्धापन दिन सोहळा आज इथे फार उत्साहात संपन्न होत आहे। तर मी खरे हेच सांगेन की गेले 1-2 महिने माझ्या कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत, ऊन नाही बघितलं, पाऊस नाही बघितलं, रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत ह्या कार्यकर्त्यांनी मेहनत करून आज हा भव्यदिव्य कार्यक्रम संपन्न केला। खरोखरच मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन आणि माझ्या महिला वर्गाला देखील खूप खूप धन्यवाद देईन। खरोखरच आज आमच्या कालच तुम्हाला एक उदाहरण देतो, स्नेहाताई चिले रात्री 11:30 वाजेपर्यंत ते काम करत होत्या, दादर ठिकाणी जाऊन ती फुलं वगैरे आणणे। खरोखर आज महिला आमची समाजासाठी घराच्या बाहेर निघालेले आहे। तर माझ्या सर्व तरुण मित्रांना आणि कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो। अशीच आपली साथ यापुढे राहील अशी मी अपेक्षा बाळगतो। सर, आज चांगल्या पद्धतीने आम्ही पाहतो एक पत्रकाराच्या माध्यमातून सूत्रसंचालन चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम करताय। संपूर्ण कार्यक्रमाचं जे स्वरूप असं ते 2 मिनिटांमध्ये कसं मांडायचं हे तुमच्यासारख्या चांगल्या वक्त्याला माहिती पडतं। तर एक तुमच्या माध्यमातून अजून समाज बांधवामध्ये असे काही युवक यावे तर त्यांना काय बोध द्या? नक्कीच आज एक व्यासपीठ आहे। आमच्या अध्यक्ष साहेबांनी, दिनू रिकामे साहेबांनी सांगितलं की हा जो गवळी समाज संघटना आहे तो एक व्यासपीठ आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे घडवलं आहे ते या गवळी समाजाने घडवलं आहे। एक अभिमानाची गोष्ट वाटते। मी प्रत्येक युवा कार्यकर्त्यांना विनंती करतो, जे आपल्याकडे जे टॅलेंट आहे, जो आपल्याकडे स्किल आहे तो मात्र हे व्यासपीठावरती दाखवलं पाहिजे, नाहीतर जो आपल्याकडे जो स्किल आहे तो जर आपल्या मनामध्ये ठेवला तर मात्र समाजाकडे दाखवलं जात नाही आहे। म्हणून सर्व युवा पिढीला विनंती करतो, जे आपल्याकडे कॉन्फिडन्स असेल कुठल्याही क्षेत्राचा असू द्या ते मात्र आपण समोर दाखवलं पाहिजे। जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत समाजाचं लक्ष आपल्याकडे जात नाही आहे। जो माझ्याकडे समाजाने लक्ष दिला, एका कार्यक्रमामध्ये मी सूत्रसंचालन केलं, त्याच्यानंतर मला समाजाने अनेक जबाबदारी दिल्या। आता मात्र क्रिकेटकडे देखील मला क्रिकेट समालोचन करण्याची
संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी गवळी समाज संघटनेचे गवळी समाजाचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि युवा पिढीला नक्कीच आवर्जूनपूर्वक सांगावं असं वाटतं, जी आपल्याकडे स्किल आहे ती मात्र समाजासाठी आपण दिली पाहिजे, हीच मी फक्त विनंती करतो युवा पिढीला. आणि पुढील वाटचालीसाठी मी गवळी समाज संघटनेला माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आताच आपण जाणून घेतलं की या विरार परिसरामध्ये भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. संपूर्ण कार्यक्रम महिला मंडळापासून असू दे किंवा लहान मुलांना असू दे किंवा ज्या मुलांनी अतिशय चांगलं यश प्राप्त केलं आहे अशा मुलांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केलेला आहे. आता जाणून घेतलं की एक विधवा महिला होत्या, त्या विधवा महिलांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी या व्यासपीठावर केला गेला आहे. अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये हा गवळी समाज अतिशय शैक्षणिक कला क्रीडामध्ये हा उत्स्फूर्तपणे साथ देत आहे. कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुप्रभात न्यूज.